नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण घटना दुरुस्ती या टॉपिकवरचे जे आयोगाने विचारलेले PYQ आहेत ते बघणार आहोत. या अगोदर एक थोडी सूचना होती. खूप जणांचं म्हणणं आहे की आता हिस्ट्री सब्जेक्ट चालू करा. जे पॉलिटीचे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते मी पूर्ण घेतलेले आहेत. म्हणजे जे फक्त आता 4 तारखेच्या आणि 11 तारखेच्या एक्झाम ओरिएंटल म्हणजे जे इम्पॉर्टंट आहेत असे टॉपिक आपले कंप्लीट आज होतील. म्हणजे 2 लेक्चर राहिलेले आहेत तुमचे. 73 आणि 74 जी घटना दुरुस्ती आहे आणि ग्रामपंचायत जो टॉपिक आहे हे 2 टॉपिकचे पंचायत राज्यमधले घेईल मी, कारण की त्याच्यावर क्वेश्चन आयोगाच्या हल्ली आहेत. यानंतर काही जणांचं म्हणणं होतं की हिस्ट्री चालू करा. हिस्ट्रीचं जर वेटेज बघता गेलं एक्झाममध्ये तर ते 10 मार्काला आहे. आणि जे हिस्ट्रीचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे भारताचा इतिहास आहे तो पण बघावा लागेल, प्लस महाराष्ट्राचा इतिहास आणि जो समाजसुधारकाचा आहे ते, म्हणजे असे 3 पार्टमध्ये आपली हिस्ट्री डिवायडेड होते आणि त्याचा आउटपुट खूप कमी आहे. फक्त आपण हिस्ट्रीचे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे जसे समाजसुधारकामध्ये पण आपण जास्त करून जे महात्मा फुले आहेत, पुन्हा राजर्षी शाहू महाराज आहेत यांच्याविषयी बघूया. आणि त्यानंतर जे वर्तमानपत्र आहेत जे महाराष्ट्राचे आणि भारतामधले पण, ते वर्तमानपत्राचा एक टॉपिक घेऊया. आणि जे मला योग्य वाटतील आणि ज्याच्यावर आयोग हल्ली ज्याच्यावर जास्त क्वेश्चन विचारतील असे काही 5-6 टॉपिकच आपण हिस्ट्रीचे घेऊया. आणि जे इकॉनॉमिक्सचं कसं आहे, जे आपल्याला टॉपिक ठरलेले आहेत इकॉनॉमिकचे, राष्ट्रीय उत्पन्न झालं त्याच्यावर क्वेश्चन राहतोच हल्ली. आणि पुन्हा सार्वजनिक वित्तावर कंपल्सरी क्वेश्चन राहतो. जे इकॉनॉमिकचे टॉपिक आहेत ते खूप कमी आहेत आणि त्याचा म्हणजे जे इकॉनॉमिक्स जे सब्जेक्ट आहे त्याला 15 मार्क आहेत आणि टॉपिक पण कमी आहेत. तर आपण इकॉनॉमिक्सला प्रेफर जास्त देऊया. हिस्ट्रीचे फक्त इम्पॉर्टंट टॉपिक ते पण एक्झामच्या पुढे घेऊया. आता इकॉनॉमिक्स आणि सायन्स हे 2 सब्जेक्ट घेण्याचा प्रयत्न करेल मी. आणि जसे आपली एक्झाम समोर येईल, एक्झामच्या अगोदर काही दिवस म्हणजे 5-6 दिवस बाकी असताना जे 24चा पेपर आहे, 24, 23, 22, 21 जे रिसेंटचे पेपर आहेत त्याच्यानुसारच आयोग चालतो. तर रिसेंटच्या पेपरचं डिटेल्स अनालिसिस घेऊया आपण, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये पेपर सॉल्व करताना ती आयडिया येऊन जाईल की पेपर सॉल्व कसा करायचा. आणि ते काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपण म्हणतो ना रूम लागल्यास की नाही माझा तो येत होता, हे येत होता, ते राहून गेलं, हे गोल करायचं राहून गेलं. तर ते आपण त्याची प्रॅक्टिस व्यवस्थित करूया एक्झामच्या पुढे. सध्याच्याला आपण जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ऑल सब्जेक्टचे ते घेऊया. आता आपली पॉलिटी तर कंप्लीट झालेली आहे. आज उद्या पॉलिटी कंप्लीट होईल, त्यानंतर आपण दुसरेच्या जे सब्जेक्ट आहेत त्याचं बघूया. चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. तर राज्यसेवेपूर्वीचे क्वेश्चन होता बघा. फर्स्ट क्वेश्चन, कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणून म्हटले आहे? तर ती आहे घटनादुरुस्ती 69वी घटनादुरुस्तीने दिल्लीला राजधानी क्षेत्राचा दर्जा हे झाला. आणि ही 69वी घटनादुरुस्ती आहे ते 1991ची आहे बरं का, हे एवढं लक्षात ठेवा. आणि त्यानंतर बघा आता पुढच्या घटनादुरुस्ती आल्या, ती 91वी जी घटनादुरुस्ती होती ही ही 2003 मध्ये झाले होते. 2003 मध्ये बरेच 4-5 घटनादुरुस्त्या झाल्या होत्या 3 मध्ये बरं का. तर जी 91व्या घटनादुरुस्तीने काय करण्यात आलं होतं, जे मंत्रिमंडळाचं आहे, म्हणजे मंत्रिमंडळ किती टक्के असायला पाहिजे, ही जी तरतूद आहे ना ती 91व्या घटनादुरुस्तीमध्ये केली होती. CM आणि PM म्हणजे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या सहित काय केली होती, मंत्रिमंडळाची संख्याची 15% जास्त असणार नाही असं सांगितलेलं होतं. आणि त्यानंतर बघा 93वी जी घटनादुरुस्ती होती त्यामध्ये काय केलं होतं, जे 15 आर्टिकल मधलं 5 याच्यामध्ये समावेश केला होता. आणि ही जी 93वी जी घटनादुरुस्ती झाली ती 2005 मध्ये झाली होती, हे इतकं लक्षात ठेवा. आता नेक्स्ट बघूया आपण. आणि जे 15% होतं ते आर्टिकल कितीमध्ये दुरुस्ती केली होती, 75(1)A मध्ये. आणि राज्याचं पण झालं ना, CMची पण होती, तर ते किती होतं, 161(1)A मध्ये होतं. हे एवढं आर्टिकल आणि हे कधी कधी झालं होतं हे लक्षात ठेवा. तर नेक्स्ट क्वेश्चन, जे सुरुवातीचे क्वेश्चन आहेत त्यांची तर ते अयोग्य विधान आहे किंवा त्याच्या ऑप्शनचं विश्लेषण आहे ते मी तुम्हाला डिटेल्समध्ये देईल. आणि जसं पुढे झालं आपलं रिपीट होतील काही क्वेश्चन तेव्हा मी स्पीड घेईल, कारण की आपली एक्झाम आता जवळ आलेली आहे त्यामुळे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, 44वी घटनादुरुस्ती अधिनियम 1978 द्वारे खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत? तर आता आपल्याला तरतुदी बघायच्या आहेत. तर 2 नंबर
2 नंबरचा क्वेश्चन बघूया. अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याबाबत तरतूद करण्यात आली. ही अगोदरच होती म्हणून हे विधान कसं आहे कटलेलं आहे. तर म्हणजे आपलं 1 नंबरचा ऑप्शन कटलं आणि 2 नंबरचा कटलं. आता काय राहिलं 3 नंबर आणि 4 नंबर. तर 3 आपलं सी कसं आहे कन्फर्म व्हायला आपलं बरोबर आहे आणि आपल्याला वाचायचंय काय आता एकतर डी तर वाचायचं किंवा बी तर वाचायचं. चला वाचूया. आता डायरेक्ट खालून वाचूया आपण. राज्यसूचीतील 5 विषय समर्थ सूचीत हलविण्यात आले. तसं काही झालं का? तर नाहीये म्हणजे डी विधान कसं आहे चुकीचं आहे. तर हा कसा ऑप्शन कटला. मग आपलं डायरेक्ट बी वाचायची गरज नाही. आपलं डायरेक्ट आलं 4 नंबर ऑप्शन. तर आपण पूर्ण विधाने वाचून घेऊया. आता बी आणि सी कसं आहे हे योग्य आहेत. आता मंत्रिमंडळाने दिला सल्ला एकदा पुनर्विचार तर परत पाठविण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार देण्यात आलेला राष्ट्रपतीचा अधिकार देण्यात आलेला होता 44. हे विधान कसं होतं बरोबर होतं. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 आणि अनुच्छेद 21 अन्वये हमी दिलेले मूलभूत अधिकार निलंबित करता येणार नाहीत अशी तरतूद करण्यात आली. तर ही काय बरोबर आहे. म्हणजे बी आणि सी विधान कसं बरोबर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाच्या संदर्भात 2021च्या 2005च्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतीय संविधानाच्या डॅडस कलमामध्ये बदल केला. तर ते कलम 3 मध्ये बदल करण्यात आला होता. खाली विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. तर आपल्याला इथं योग्य विचारलेलं आहे. तर बघा भारतीय घटना दुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने संसदेत मांडले जाते. तर जी घटना आपलं धन विधेयक आहे ना त्यालाच राष्ट्रपतीची पूर्व परमिशन लागत असते. घटना दुरुस्ती विधेयकाला लागत नाही. मग पहिलं विधान कसं आहे आपलं चुकीचं आहे. अमेरिकेत प्रत्येक घटना दुरुस्तीत किमान 2/3 घटक राज्याच्या विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणे आवश्यक असते. तर हे पण विधान कसं आहे चुकीचं आहे. तर आपण बघूया. स्वित्झर्लंडमध्ये राज्यघटनेत मध्ये केलेल्या बदल सार्वमताचा अवलंब केल्याशिवाय अंमलात येऊ शकत नाही. तर सी विधान बरोबर आहे. ऑस्ट्रेलियात राज्यघटनेमध्ये बदल केवळ दोन्ही सभागृहांनी पूर्ण बहुमताने केलेल्या कायद्याद्वारेच करता येतं. तर हे विधान कसं आहे बरोबर आहे. तर आपला आन्सर येणार सी आणि डी. तर हे आपल्याला ए कन्फर्म व्हायला माहित होतं. तर आपण आता हे आपल्या दुसऱ्या राज्यघटनेचं आपल्याला माहित राहणार नाही ना काय आहे काय नाही. तर याच्यामध्ये हे आता 50-50 मध्ये आलं. आता दोन्हीपैकी जे आहे ते बघायचं ते आपल्या मनावर बघायचं. आता घ्यायचा ह्या अशा क्वेश्चनचा तुम्हाला चान्स घ्यायचा असेल तर घेऊ शकता. 50-50 म्हणजे 50-50 पर्यंत आपण आलो. जर असेल तर बघा आता तुम्हाला तुमच्या मर्जीवर असे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे का नाही. आता 5वा क्वेश्चन बघा. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या संज्ञाचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेला आहे. तर हे किती ना 42 करण्यात आलं. ह्याच्यामध्ये आणखीन काय होतं एकात्मता हे 3 शब्द टाकण्यात आले होते. पुढचा क्वेश्चन बघा. कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर ती 7वी घटना दुरुस्ती होती. ती 1956ला झाली होती. आता जी पहिली घटना दुरुस्ती होती ती 1951ला झाली. यामध्ये काय केलं होतं जे नवे परिशिष्ट आहे ना त्याचा समावेश केला होता. आता त्यानंतर बघा 24वी घटना दुरुस्ती होती जी इथं डेट ही चुकीची दिलेली आहे. 24वी घटना दुरुस्ती कधी झाली 1971ला झाली होती. आता हे 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 यामध्ये ते DPSP मध्ये जे कलम टाकले होते आपल्याला माहिती आहेत ना 4 कलम टाकले होते 42व्या ते 42व्या घटना दुरुस्तीमध्ये बऱ्याच तरतुदी आहेत ते आपल्याला हळूहळू येतील प्रत्येक क्वेश्चन मध्ये. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. जी 61वी घटना दुरुस्ती होती यामध्ये काय करण्यात आलं होतं जे वय आहे ना ते कमी करण्यात आलं होतं मतदानाचं वय. म्हणजे ह्याचं आन्सर आहे ह्याचं 3 येणार. आता 44व्या घटना दुरुस्तीने काय केलं होतं राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च उच्च न्यायालयात ही तरतूद 44व्या घटना दुरुस्तीने करण्यात आली होती. आता 41वी घटना दुरुस्ती बघा. यामध्ये काय झालं राज्य लोकसेवा आयोगातील सदस्याचे वय सेवानिवृत्ती वय हे 60 वरून 62 करण्यात आलं होतं. म्हणजे ह्याचं 1 नंबर येणार. आणि आता 73वी घटना दुरुस्ती. आता हे त्रिस्तरीय पंचायत राज्याशी संबंधित हे आपल्याला माहितच आहे 2 नंबर. मग आन्सर येणार 3, 4, 1, 2. हे आपलं पुढच्या ह्याच्यावर आहे म्हणून आपल्याला अवघड होतं म्हणून त्याचा आन्सर मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. आर्थिक दुर्बल घटकासाठी
103व्या घटनादुरुस्तीने 2019 भारतीय राज्यघटनेच्या कलम 15(6) आणि 16(6) आता 103 मध्ये कशा तरतुदी केल्या होत्या, काय होतं आता इथं हे जरी क्वेश्चन असेल तर जेव्हा नेक्स्ट क्वेश्चन विचारला जातो ना, हेच त्याचं आन्सर असतंय. म्हणून जेव्हा आपण क्वेश्चन वाचताना आपण क्वेश्चन पण मन लावून वाचलं पाहिजे आणि त्याचे जे ऑप्शन आहेत ते पण, आणि चुकलेत का हे पण व्यवस्थित बघितलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये कशात बदल करण्यात आला होता, 15 आणि 16 मध्ये, आणि इथं दोन्ही पण कॉमन आहे, इथं 6 बरं का. 15चं बी 6वं सबकलम होतं आणि 16चं पण 6वं सबकलम मध्ये पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला. तर त्याच्यातला आपल्याला योग्य पर्याय हे करायचा आहे आणि इथं पण बरोबरच दिलेलं आहे, तर आपल्याला बरोबर निवडायचं आहे. अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीयासाठी असलेल्या योजनेच्या ज्यांनी लाभ घेतलेला नाही त्यांना या आरक्षणाचा लाभ होईल. असं नाहीये, जरी घेतला नसेल तर त्यांना इतर कास्टचा लाभ घेता येत नाही, असं कोणत्या ह्याच्यामध्ये राहिलं तर. म्हणून कसं आहे, चुकीचं आहे. आर्थिक मागासवर्गीयांना 13% पर्यंत आरक्षणाचे प्रमाण राहील, हे चूक आहे. इथं 10% आहे म्हणून ब पण चुकलेलं आहे. चुकलं आणि इथं ब आहे म्हणून ब चुकलं, तर आपलं खालचं वाचायची गरज नाही, डायरेक्ट आपला आन्सर निघून जाईल. तर पुढचं वाचूया. या आरक्षणाचा लाभ शैक्षणिक आणि नोकरी विषयक बाबींना लागू आहे आणि आर्थिक मागासवर्गीयांना 10% पर्यंत आरक्षण आहे. आता हे पहिल्याच विधानात आपण बघितलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय संविधानातील दुरुस्ती संदर्भात खालील विधाने वाचा. आता फक्त विधाने वाचा म्हणले, चूक बरोबर आपल्याला काय सांगितलेलं आहे ते आपल्याला डिसाईड करायचं. संसदेत मतभेद झाल्यास घटनादुरुस्तीचा प्रस्ताव रद्द होतो. आता हे बरोबर आहे, कारण की याच्यामध्ये संयुक्त बैठकीचं काही तरतूद नाहीये. मग आपल्याला बरोबर आहे, तर ती एकही ऑप्शन कटत नाही. घटनादुरुस्ती विधेयकास राष्ट्रपतीची पूर्व परवानगी आवश्यक असते, तर ती आवश्यक असते का, तर ती नसते. फक्त धनविधेयकाबाबत आहे. तर ब कसं आहे, चूक आहे. मग इथं ब चूक आलंय, इथं आलं आणि इथं आलं, मग आपलं 3 नंबरचं ऑप्शन काय झालं, कटलं. घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देण्यासाठी राज्य विधिमंडळावर वेळेचे बंधन आहे. तर राज्य विधिमंडळाला तसं वेळेचे काही बंधन नाहीये, म्हणून क पण विधान चुकलं. तर आपलं इथं क बरोबर आले म्हणून 2 नंबरचं कटलं, इथं क बरोबर आले म्हणून 1 नंबरचं. तर आपलं डायरेक्ट ऑप्शन येणार, आपल्याला ड वाचायची गरज नाहीये. घटनादुरुस्ती विधेयकाबाबत राष्ट्रपतींना नकार अधिकार नाहीये, त्यांना सहमती द्यावीच लागते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता 202च्या 86व्या घटनादुरुस्तीने विधिनियमाद्वारे खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली नाही. इथं नाही विचारले, इथं असं गोल करायचं. तर आता बघूया कोणती तरतूद. आता हे 86वी माहीतच आहे ना. इथं याच्यामध्ये काय केलं होतं, मूलभूत हक्कामध्ये पण बदल करण्यात आला होता, मार्गदर्शक तत्वामध्ये पण, आणि मार्गदर्शक म्हणजे मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य ह्या तिन्हीमध्ये पण बदल करण्यात आला होता. तर ह्याच्यातलं कोणतं नाही. आता प्राथमिक शिक्षक हा मूलभूत अधिकार आहे, हा बरोबर आहे. राज्याकडून अनुदान मिळणाऱ्या न मिळणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांसह सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी विशेष तरतुदीचा अधिकार राज्याला देण्यात आलेला. आता हे मार्गदर्शक म्हणजे फंडामेंटल राईट आहे आणि ही अगोदरच आहे, हे ऍड केलं नव्हतं म्हणून हे कसं आहे, चुकीचं आहे. मार्गदर्शक तत्वाच्या 45 मध्ये बदल करण्यात आला होता, बरोबर. आणि मूलभूत कर्तव्यात आला होता, म्हणजे हे पण बरोबर आहे. आणि हे 21 ए मध्ये आहे, म्हणजे 3 आहेत, पण हे काही 2 नंबरचं नाहीये. आणि आपलं राहतं ना ते लॉजिक, की जे सर्वात लांबचं आहे ते हे करायचं. पण शक्यतो तर असं वाचत जा. एखाद्या वेळेस कॉम्प्लिकेटेड असेल आणि आपल्याला समजत जर नसेल तरच अशाच सिच्युएशन मध्ये त्याचा आन्सर तसं करत जा. आता बघूया, आपल्याला बरोबर विधान विचारलेलं आहे, तर आता बरोबर बघायचं. राज्यघटनेने मूलभूत संरचना असलेल्या तरतुदीमध्ये संसद दुरुस्ती करू शकत नाही अशा आशयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गोलकनाथ खटल्यात 1967 साली देण्यात आलेला आहे. तर ह्या गोलकनाथ खटला होता, हा केशवानंद भारती खटला होता आणि तो होता 1973चा. मग पहिलं विधान कसं आहे, चुकीचं आहे, तर आपल्याला बरोबर विचारलंय, तर हे कटलं. आता डायरेक्ट आपण क बघूया की क बरोबर आहे की नाही. संघराज्य स्वरूपाशी निगडीत असलेल्या तरतुदीच्या दुरुस्तीसाठी भारतातील सर्व राज्याच्या विधिमंडळाने
देखील मान्यता देणे आवश्यक असते. इथं सर्व दिले, इथं निम्म्या राज्याची जरी मान्यता असेल ना तरी बस झालं. म्हणून क पण कटलं तर आपलं डायरेक्ट आन्सर येणार 4 नंबर. पुढचे विधान वाचायची गरज नाही. शक्यतोवर तर एक विधान वाचलं, एक तर खालून वाचायला सुरुवात करा किंवा वरून वाचायला सुरुवात करा. आणि अशामध्ये तिथल्या तिथं जर ऑप्शन हे केलं तर तुमच्या बरेच विधानं वाचायचे हे होते, म्हणजे वाचतील आणि तुमचा टाइम वाचेल. हल्ली आयोग काय करतो, जे पॉलिटीचे क्वेश्चन आहेत किंवा इकॉनॉमिकचे क्वेश्चन आहेत ते खूप असं पॅराग्राफ टाईप देण्याचा प्रयत्न करते. म्हणजे त्याचे आन्सर आपल्याला येते, काही प्रॉब्लेम नाही, पण ते वाचण्यासाठी जो टाइम लागतो ना, त्या टाईममुळं काय होतं, पुढे मॅथचे क्वेश्चन आपले टच करणं त्यांना राहून जातं, मग आपला स्कोर कमी येतो. त्यामुळे जेवढं होईल ना तेवढं असं एलिव्हेशन मेथडनं ऑप्शनमधून जात जा. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपलं ब विधान राहिलंय ना, पण हे का चुकले ते सांगते मी. भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्तीचे विधेयक हे प्रथम केवळ लोकसभेमध्ये इथं काय केले, केवळ आणि प्रथम ह्या 2 शब्दामुळे चाकले. हे काय होतं, लोकसभेमध्ये पण सादर करू शकतो आपण, राज्यसभेमध्ये. म्हणून ब विधान कसं आहे, चुकीचं आहे. आता क ह्याच्यामुळे चुकले. आणि ड का चुकलं, राष्ट्रपती घटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या पुनर्विचारासाठी एकदा परत पाठवू शकतात. तसं काही नाही, राष्ट्रपती परत पाठवू शकत नाही. म्हणजे ड पण विधान चुकीचं आहे. म्हणून वरीलपैकी एकही नाही, म्हणजे सर्व विधान कसे त्यांनी चुकीचे दिलेले होते. आता बघा, 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणते 5 विषय राज्य सूचीतून कमी करून समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आले. तर एकूण 5 विषय आहेत. त्याच्यामध्ये बघा, आपल्याला शिक्षण, वन्य, वन्य, पशु व पक्षी. इथं बघा, वन्य व आलं, आणि इथं पशु, पक्षी, आणि ह्या सगळ्याचं शिक्षण. हे 5 विषय. आणि हे वन्य आणि इथं वजने पण टाका. 3 वरचे आहेत, 2 पशु आणि 1 शिक्षण. VPS, VVPS असं एवढे सब्जेक्ट आहेत. तर आन्सर आपला 2 नंबर येणार. आता 13 नंबरचा क्वेश्चन बघा. चुकीचे विधान विचारलेलं आहे, त्याच्यातलं चुकीचं शोधायचं आपल्याला. 1963च्या 15व्या घटना दुरुस्ती अधिनियमानुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वय 60 वरून 62 केले. हे विधान कसं आहे, बरोबर आहे. 1976च्या 41व्या घटना दुरुस्तीने अधिनियमानुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्याचे वय 60 वरून 62 वर केले. हे पण विधान कसं आहे, चुकीचं आहे. म्हणजे हे 62 आपण हे केलं होतं, मागच्याच क्वेश्चन मध्ये बघितलं होतं, 41व्या घटना दुरुस्ती ह्याच्यामध्ये जोड्या लावामध्ये बघा, तुम्हाला दाखवतं. जाऊ द्या, हे आलं 41व्या घटना दुरुस्ती लोकसेवा आयोगाचं 60 वरून 62 केले. म्हणजे 2 नंबरचं विधान कसं आहे, बरोबर आहे आपलं. हे पण बरोबर आहे. आणि 1963च्या 15व्या घटना दुरुस्तीने अधिनियमानुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे वय 62 वरून 65. तर इथं आहे 60 आणि इथं आहे 62, म्हणून हे 3 नंबरचं चुकलं. तर आन्सर आपल्याला चुकीचं विचारले, म्हणून 3 नंबर. घटना दुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीची पूर्व अनुमती आवश्यक असते. तर हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. आपल्याला काय विचारले, बरोबर विचारले. 1971च्या 24व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे घटना दुरुस्ती विधेयकास मान्यता देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलेले आहे. तर हे विधान काय आहे, ही 24वी घटना, तर हे चुकीचं आहे. थांबा 1 मिनिट. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, तर आपल्याला बरोबर बघायचं. घटना दुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीची पूर्व अनुमती आवश्यक असते. तर पूर्व अनुमती लागते का नाही, मग हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. 1971च्या 24व्या घटना दुरुस्ती विधेयकाद्वारे घटना दुरुस्ती विधेयकास मान्यता देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलेले आहे. तर हे बरोबर आहे. ही 24वी घटना दुरुस्ती होती, त्यानुसार 71मध्ये त्यांना जे घटना दुरुस्ती विधेयक आहे त्याच्यावर परमिशन देणे हे बंधनकारक करण्यात आले होते. आता 1971च्या 26वी घटना दुरुस्ती होती का, नाही, ती 24वी होती. म्हणून हे तिसरं विधान कसं आहे, चुकीचं आहे.
76च्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे मान्यता देणे हे पण चुकीचं आहे. डायरेक्ट किती 24वी घटनादुरुस्ती होती, एवढं लक्षात ठेवा. 2 नंबरचा आन्सर. आता 103वी घटनादुरुस्ती हे क्वेश्चन कसा रद्द झालेला आहे, तवाच्या करंटशी रिलेटेड आहे म्हणून तेवढा काही इम्पॉर्टंट पण नाहीये. आता 26वा बघा, खोलून टाकूया. 16वा क्वेश्चन बघा. राज्यघटनेच्या अनुच्छेद 368 संबंधी खालील विधाने विचारात घ्या. तर ह्याच्यातलं आपलं बरोबर कोणतं आहे ते विधान विचारात घ्यायचं आहे. राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने घटनादुरुस्ती विधेयक मंत्री किंवा संसदेचा कोणताही सभासद मांडू शकतो. इथं पूर्व परवानगीमुळे एक कटलं, हे ऑप्शन कटलं. घटनादुरुस्ती विधेयकास मंजुरी देण्याबाबतच्या संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये कोंडी निर्माण झाल्यास संयुक्त बैठक घेण्याची तरतूद आहे, पण संयुक्त बैठकीची तरतूद नाही, ते पण चुकलं. अनुच्छेद 368 अन्वये मंजूर झालेले घटनादुरुस्ती विधेयकास मान्यता देण्याचे बंधन राष्ट्रपतीवर नसते. ते बंधन असते ते कधी टाकलंय 1971 मध्ये 24व्या घटनादुरुस्तीने. म्हणून सी विधान कसं आहे, चुकीचं आहे. राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टामध्ये बदल करण्यासाठी निम्म्या राज्य विधिमंडळाची मान्यता आवश्यक असते. तर डी कसं आहे, बरोबर आहे. 7व्या परिशिष्टात जर बदल करायचा असेल तर निम्म्या राज्याची मान्यतेची आवश्यकता असते. आता आपल्याला इथं बरोबर विचारलेलं आहे. अनुच्छेद 368 खाली राज्यघटनेत दुरुस्ती करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या 2/3 हे तर ही तरतूद नाही, ते विशेष बहुमत आहे, म्हणून पहिलं विधान चुकलं. कोणत्याही व्यक्तीस विभागीय खटल्यासह एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केली जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही, हे पण विधान चुकीचं आहे. भारताच्या मंत्रिपरिषदेत प्रधानमंत्र्याव्यतिरिक्त एकूण मंत्र्याची संख्या लोकसभेच्या एकूण सभासद संख्येच्या 15% जास्त असणार नाही. तर हे व्यतिरिक्त दिले म्हणून हे विधान कसे चुकीचं आहे. तर आन्सर येणार वरीलपैकी एकही नाही. हे तुम्हाला आपला जे स्टार्टिंगचा क्वेश्चन आहे ना त्याच्यावरच आहे. हा 91वी घटनादुरुस्ती 2003ची होती ती. आता 102 बघायचं आहे. तर आपल्याला इथं चुकीचं, मूलतः राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अधिनियम 1991 अन्वये करण्यात आली. तर हे जे अधिनियम आहे तो 1993चा आहे. त्यानुसारच जो ओबीसी आयोग म्हणजे NCBC जो आयोग आहे तर त्याची स्थापना 14 ऑगस्ट 1993 करण्यात आली. म्हणजे एकच नंबर आपला चुकीचा आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग 102व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला, बरोबर आहे. त्यामध्ये राज्यघटनेच्या 38B आणि 342A याचा समावेश करण्यात आला. सी पण विधान कसं आपलं बरोबर आहे. आणि 102व्या घटनादुरुस्ती अधिनियमानुसार अनुच्छेद 338 आणि 366 मध्ये बदल करण्यात आले, बरोबर आहे. आता 103व्या घटनादुरुस्तीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत. हे चुकीचे बघा. त्याद्वारे समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकासाठी 10% आरक्षण लागू करण्यात आले, हे विधान बरोबर आहे. त्याद्वारे आर्थिकदृष्ट्या मागासलेपणा या तत्वावर आधारित आरक्षण देण्यासाठी, आता मी हे तुम्हाला सांगितलं होतं, इथं आलं क्वेश्चन मध्ये 15-16, 15चं 6 आहे, 16चं पण 6 आहे सबकलम, यामध्ये बदल करण्यात आला, हे पण विधान बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. त्याद्वारे शासनामार्फत चालविल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्था आणि अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश देण्यासाठी आरक्षण देण्यात आले. मागच्याच क्वेश्चन मध्ये होतं त्यांना नोकरी, त्याच्यामध्ये दिला, तर चुकीचं आहे हे विधान, म्हणून हे चुकीचं आहे. तर त्यांना नोकरीमध्ये ते पण आरक्षण आहे, असं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतीय धर्मनिरपेक्ष राज्य राहील याची हमी कितव्या घटनादुरुस्तीत देण्यात आली आहे. तर आता बघा किती कोणत्या गोष्टीची हमी एकाच ह्याच्यामध्ये देण्यात येईल ना, म्हणून हे काय होतं, हे तिन्ही ऑप्शन कटते. आपल्याला काही माहित असलं नसलं तरी पण त्याचा आपला आन्सर निघून जातो. तर फक्त 4 नंबर. खालीलपैकी कोणते विषय 42व्या घटनादुरुस्तीद्वारे 1976 मध्ये राज्य सूचीमधून समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
तर त्याच्यामध्ये बघूया आपण शिक्षण आणि वजन व मापे. हे आता झालं ना, वजन, पुन्हा वने आणि वन्य, आणि इकडे शिक्षण एक होतं. हे सब्जेक्ट आता झाले होते. मधलं पशु आणि पक्षी हे 42व्या ह्यानं टाकण्यात आले होते. मी सांगितलं होतं मागच्याच क्वेश्चन. मग आपला आन्सर येणार 2 नंबर. भारतीय राज्यघटनेने संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? तर आता इथं योग्य विचारलेले आहेत ते बघा. अनुच्छेद 368 नुसार राज्यघटना दुरुस्त करायची असल्यास संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या एकूण इथं 2/3 मुळे ए कटलं. आपल्याला योग्य विचारलं होतं, तर ह्याच्यामध्ये ये कटलेला आहे. घटक राज्यात एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालांनी निर्णय देणे अंतिम असतो. इथं राज्यपाल नाहीये, ते जे सभागृहाचा अध्यक्ष किंवा सभापती असतो त्यांचा असतो. म्हणून पण चुकलं. आता सी बघा, हे झालेलं आहे. हा विधान चुकीचं हे पण माहिती आपल्याला. कोणत्या विभागीय अथवा प्रशासकीय खटल्यासह सर्व खटला कोणत्या व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. तर सी विधान कसं आहे? चूक आहे. तर 3 नंबरचा आन्सर. वरीलपैकी एकही नाही, म्हणजे सर्वच विधान काय चुकीचे आहेत. आता 71व्या घटना दुरुस्तीने 1992 द्वारे भारतीय संविधानाच्या 8व्या परिशिष्टामध्ये कोणत्या भाषा हे केलेल्या आहेत? तर याच्यामध्ये कोकणी आहे, मणिपुरी आहे, नेपाळी आहे. MKN कोणती? कोकणी, मणिपुरी, नेपाळी. आता पुढच्या घटना दुरुस्ती बघा. थांबा आपण खोडी आहे. आता 42व्या घटना दुरुस्तीने काय केलं होतं? जे गरिबांना समान न्याय व कायदेशीर मोफत ते सहाय्य जे केलं तर 39 त्याचा सबकल मध्ये होतं. नंतर 44 इथं 39 त्याची सबकलम आहे. आणि 44व्या घटना दुरुस्तीने काय लिहिले? उत्पन्न दर्जा सुविधा संबंधी असलेल्या विषमता कमी करणे. आणि 86 मध्ये काय होतं? ते 6 वर्षापेक्षा वयाच्या बालकांना प्रारंभिक बाल्यावस्थेत देखभाल शिक्षण करून देणे. आणि 97 मध्ये काय होतं? सहकारी संस्था स्थापन कार्य व लोकसत्ता नियंत्रण यात वृद्धी करणे. तसं तर आपण हा क्वेश्चन DPSPच्या चॅप्टरमध्ये पण बघितला होता. अनुच्छेद 368 नुसार संसद, एक मिनिट थांबा, क्वेश्चन मध्ये स्किप झालेत का? नाही. अनुच्छेद 368 नुसार संसद किती पद्धतीने संविधानात दुरुस्ती करू शकते? तर ती 2 पद्धतीने. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. बरोबर नाही विचारलेला आहे, म्हणजे चुकीचं सांगायचं आपल्याला. घटना दुरुस्ती विधेयक हे एखाद्या मंत्र्याकडून अथवा खाजगी सभासदाकडून मांडले जाऊ शकते आणि त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची गरज नसते. तर हे विधान कसं बरोबर आहे? पण आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. म्हणजे चूक नाही का? नाहीये. घटना दुरुस्ती विधेयकाला राज्यांनी किती कालावधीमध्ये सहमती द्यावी याबाबत त्यांच्यावर बंधन नाही. तर हे पण विधान कसं आहे? बरोबर आहे. म्हणजे आपल्याला विचारले चूक, मग हे पण नाही. तर वरीलपैकी एक, म्हणजे वरीलपैकी एकही चूक नाही असा अर्थ होतो त्याचा. आता सवर्णामधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना असलेल्या 10% आरक्षणाबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर आपल्याला बघा काय आहे. सदरचे आरक्षण 103व्या घटना दुरुस्तीने अधिनियम 2019 द्वारे दिले गेले आहे. तर अविधान कसं आहे? बरोबर आहे. सदरचे घटना दुरुस्ती विधेयक हे संसदेद्वारे 9 जानेवारी 2019 मध्ये साध्या बहुमताने मंजूर केले. तर हे चुकीचं आहे. सदर घटना दुरुस्ती विधेयकाने घटनेच्या अनुच्छेद 14 आणि 17 मध्ये बदल केला. तर हे पण विधान कसं आहे? चुकीचं आहे. तर ते कोणत्या ह्याच्यात मध्ये केलेलं आहे? 15 आणि 16 मध्ये केलेला आहे. आपण आता सांगितलं होतं मी तुम्हाला मागे. आता तिसऱ्यांदा हा क्वेश्चन आलेला आहे. तर 15(6) आणि 16(6) एवढं लक्षात ठेवा. याच्यात बदल करण्यात आलेला आहे. तुम्हाला माहितलं होतं की संसदेचं विशेष बहुमत लागतं, साधं नाहीये.
म्हणून ब पण विधान चुकलं, सी पण चुकलं. आता 119वे घटना दुरुस्ती विधेयक म्हटले 100वी घटना दुरुस्ती जे 2015 मध्ये संसदेने मंजूर केली ते राज्याशी संबंधित होती. तर ती बांगलादेशाशी संबंधित होते. हे असं वरी खाली करावं लागले आणि त्याच्यामुळे कोणते क्वेश्चन कुठे चाललेत ते कळत नाहीये. संसदेने पक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार सहमत केलेला आहे? तो 52व्या घटना दुरुस्तीने सहमत केलेला आहे. आता 30वा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या बाबीमध्ये घटनेत दुरुस्ती करणे किमान निम्म्यापेक्षा कमी नसलेल्या विधानसभेच्या मान्यतेची शक्य होते? म्हणजे त्याच्यासाठी जर काही घटना दुरुस्ती करायची असेल तर आपल्याला कंपल्सरी विधानसभेच्या निम्म्या तरी राज्याची सहमती आवश्यक लागते. असं खालीलपैकी कोणत्या गोष्टी आहेत? राज्यसभे म्हणजे राष्ट्रपतीची निवडणूक ती आहे, त्याचा समावेश होतो. नंतर घटक राज्याचे संसदेतील प्रतिनिधित्व ब पण होते. संविधानाच्या 7व्या परिशिष्टात हे तर कंपल्सरीच आहे, आपण अगोदरच वाचलं तर म्हणजे आन्सर येणार 1 नंबर. आता राज्याची विधान परिषद आपण विधानसभाचा जो बघितलं ना चॅप्टर त्याच्यातच बघितलाय. जर हे करायचं असेल तर ह्याच्यामध्ये राज्यामध्ये विशेष बहुमत, संसदेमध्ये साध्या बहुमताने होते, त्याच्यासाठी घटना दुरुस्तीची आवश्यकता नसते, म्हणून ड विधान चुकीचं आहे. आता 31वा क्वेश्चन बघा. 42व्या घटना दुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालाबाबत करण्यात आलेली नाही. बरोबर. राज्यांनी राज्यपालाला काही सल्ला दिला होता काय आणि असल्यास कोणता या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही. तर हे दोन्ही विधान कसं आहे? बरोबर आहे. आता ही जी आहे कोणत्या न्यायालयात चौकशी ती ह्याला 212 नुसार राईट आहे बरं का. मागं मी तुम्हाला सांगितलं होतं PYQ त्या चॅप्टरचे बघताना. खालील भारतातील कोणत्या राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना आहे? जम्मू काश्मीरची आहे, जी की आता रद्द केली. क्वेश्चन कसा 2011चा आहे म्हणून त्याचा आन्सर जम्मू काश्मीर येईल. ह्याचा क्वेश्चन कुठे गेला गडे? ते म्हटलं पेज एक स्किप झालं वाटतं. पण डायरेक्ट 2 पेजेस स्किप झालेले आहेत. 49वा क्वेश्चन बघा. एक मिनिट थांबा, हा चॅप्टर चेंज झालाय का? चला, बरोबर आहे, चॅप्टर बरोबर आहे, फक्त मधले 2 पेजेस गेलेले आहेत. भारतीय संविधान कायदा 1950 कशासाठी आहे? तर तो भारत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर निर्बंध ये बरोबर आहे. किंवा सेवा यावर अहर्तेचे निष्कर्ष, म्हणजे बी पण कसं आहे? बरोबर आहे. सी बघा. लोकसभेतील प्रतिनिधित्व पुनर्निर्धारित केले गेले. सी चूक आहे. राज्यकर्ता केंद्रीय अधिनियमावर यांच्या मते कळविण्यासाठी कालावधी निर्धारित केला, तर त्याचा आन्सर येणार 1 नंबर. भारतीय राज्यघटनेतील 61वी घटना दुरुस्ती कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर ते बघूया. मतदाराची वयोमर्यादा 18 वर्ष करणे. पहिलंच विधान कसं आहे? बरोबर आहे, म्हणजे अ बरोबर. उमेदवाराच्या पात्रतेसंबंधी आहे का? नाहीये. आपल्याला माहितच आहे की जे 21 वरून 18 वय करण्यात आलं होतं. आता 51वा क्वेश्चन बघा. कोणत्या संविधानिक घटना दुरुस्तीने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्याची भरती, सेवा अटी संदर्भात विवादाच्या निवाड्यासाठी न्यायाधिकरणाच्या स्थापनेची तरतूद केली आहे? तर ते 42व्या. खालीलपैकी कोणती तरतूद ही 1956च्या 7व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे करण्यात आलेली नाही विचारलं, हे लक्षात ठेवा. तर पुढचा क्वेश्चन म्हणजे त्याचा आन्सर काय बघूया. त्यावेळी अस्तित्वात असलेल्या राज्याचे वर्गीकरण रद्द करण्यात आले. तर आपल्याला काय नाही विचारलं होतं, तर आलं होतं
म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. 9व्या विषय हा संघसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला, तो म्हणजे वस्तूच्या खरेदी विक्रीवर होता. तर हे काय होता, हा विधान चुकीचं आहे. आता उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र केंद्रशासित प्रदेशांना लागू करण्यात आले, हे बरोबर आहे. आणि हेच असं करा म्हणजे समजेल. उच्च न्यायालयात अतिरिक्त आणि प्रभारी न्यायाधीश नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आली, बरोबर आलं. तर आता ही जी आहे म्हणजे वस्तूच्या खरेदी विक्रीचं, तर आपल्याला हे माहित आहे की 121वी घटना दुरुस्ती आहे आणि आपल्याला विचारले हे ह्या तरतुदी कशा आहेत, 7व्या घटना दुरुस्तीच्या आहेत. म्हणून 2 विधान का चुकलं ते समजलं ना, 121व्या घटना दुरुस्ती तरतूद तिथं टाकलेली आहे म्हणून. आता 53वा क्वेश्चन बघा. भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या परिशिष्टामध्ये केंद्रीय मंत्र्यांनी द्यावयाच्या शपथेमध्ये घटना दुरुस्ती आणण्यावी मी भारताने सार्वभौम आणि एकात्मता कायम राखील या शब्दाचा समावेश कोणत्या म्हणजे शब्दाचा समावेश करण्यात आला, म्हणजे कोणत्या घटना दुरुस्तीने, तर 16व्या घटना दुरुस्तीने करण्यात आला होता. आपल्याला हे वाटते सार्वभौमयुक्ता बसलं की बाबा 42 असेल, पण ती 16वी घटना दुरुस्ती आहे. आता ह्याच्यामधले बरोबर शोधायचंय. घटना दुरुस्ती विधेयक फक्त संसदेच्या कनिष्ठ, म्हणून पहिलं विधान चुकलं. घटना दुरुस्ती विधेयकाबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये निर्माण झालेले मतभेद संसदेच्या संयुक्त बैठकीमध्ये, तर हे विधान ह्याच्यामुळे चुकलं. संसद घटनेतील काही भाग विशेष बहुमताने बदल करू शकतो, जसं घटना दुरुस्ती आहे, म्हणून हे कसं विधान आहे, बरोबर आहे. आणि काही न साध्या बहुमताने, जसं विधान परिषदेची स्थापना आहे साध्या बहुमताने, घटना दुरुस्ती असेल तर विशेष बहुमत. म्हणजे तिसरं विधान कसं आहे, बरोबर आहे. संसदेने मंजूर केलेले घटना दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपती नकाराधिकार वापरू शकतात, तर त्यांना नकाराधिकार वापरण्याची परमिशन नाहीये, म्हणजे चौथं पण विधान चुकीचं आहे. तर आपलं आन्सर येणार 3 नंबर. आता 55 बघा. राज्यघटनेत 108वी घटना दुरुस्ती विधेयक जे 2008 मध्ये मांडण्यात आले, पुढील उद्दिष्ट, त्याचं उद्दिष्ट काय होतं ते बघायचं आपल्याला. लोकसभेत महिला करता 1/3 जागा आरक्षित होत्या. 1/3 म्हणजे 33%. तर विधान कसं आहे, बरोबर आहे. राज्याच्या विधिमंडळात महिलांसाठी 30% जागा, तर हे कसे चुकीचं आहे. सगळीकडे ते सन्मानच असेल ना, म्हणून ए आन्सर. आता भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या तरतुदी साध्या बहुमत, आता इथं साधं बहुमत विचारलेलं, मी आता सांगितलं होतं साधं बहुमताचं. आता मतदारसंघाची पुनर्रचना साधं बहुमत, राज्याचे परिशिष्ट साधं बहुमत, नागरिकत्व प्राप्ती साधं बहुमत, विशेष बहुमताचं कसं, निम्म्यापेक्षा राज्याचं विशेष बहुमत पाहिजे असेल तर जे राष्ट्रपती संबंधी आहेत अशा गोष्टी ते विशेष बहुमतात, त्याच्यासाठी विशेष बहुमत लागतो. पुन्हा जे 7व्या अनुसूची आहे त्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल त्याच्यासाठी राज्याची पण निम्न बहुमत आणि संसदेचं विशेष बहुमत, असं त्या टाईपमध्ये. आता 61वी घटना दुरुस्ती बघा. 61व्या घटना दुरुस्तीने मतदाराचे वय 21 वरून 18 केले, हे बरोबर आहे. आणि हे 73व्या घटना दुरुस्ती मध्ये महिलांना 30% आरक्षण आहे. तर हे जेव्हा इथं 73 विचारलंय बरं का, पंचायत राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 50% आरक्षण आहे, पण ही 73व्या घटना दुरुस्ती नाही. जेव्हा ही घटना दुरुस्ती झाली तेव्हा महिलांना 33% आरक्षण होतं, पण ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 50% आरक्षण आहे बरं का सध्याच्याला. 58वा क्वेश्चन बघा. 123 क्रमांकाचे संविधान दुरुस्ती विधेयक 2017 मध्ये कशाशी संबंधित आहे, तर ते आहे बघा, हे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याबाबत आहे. तर 3 नंबर येईल आन्सर. आपण हे बाजूला करूया. पुढचा क्वेश्चन बघा. आता इथं चुकीचं विधान विचारलेलं आहे. 38वी घटना दुरुस्ती अधिनियम 1975 नुसार अनुच्छेद 356 लागू करण्यासाठी राष्ट्रपतीचे समाधान अंतिम व निर्णय असेल आणि त्याबाबत कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कारणासाठी आव्हान देता येणार नाही. तर हे कसं आहे, बरोबर आहे, आव्हान देता येत नाही. 44वी घटना दुरुस्ती अधिनियम 1972 नुसार राष्ट्रपतीचे समाधान हे न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर नाही असे सूचित केले आहे. तर हे पण विधान काय, बरोबर आहे. धर्मनिरपेक्षता हे राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्यापैकी एक आहे, म्हणून धर्मनिरपेक्षतेविरुद्ध धोरणे राबविणाऱ्या राज्य सरकारविरुद्ध अनुच्छेद 356 अन्वये कारवाई करता येते, हे पण बरोबर आहे. तर यावरीलपैकी एकही
नाही म्हणजे आपल्याला चूक विचारलं तर एक पण चूक नाहीये. भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंत्र्याची संख्या मर्यादित केली तर ती 91व्या घटना दुरुस्ती 2003 ला. आता बघा विचारात घ्या म्हटले, आता खरं खोटं आपल्याला सांगितलं नाही काय करायचं ते. 95व्या घटना दुरुस्ती अधिनियम 2009 अन्वये लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेतील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव जागाची मुदत 2020 पर्यंत वाढविण्यात आली. तर हे बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 334 यात स्थानिक संस्थांमध्ये महिलांसाठी राखीव जागेची तरतूद नाही आणि म्हणून महिलांसाठी राखीव जागा या विशिष्ट मुदतीसाठी मर्यादित नाहीत. तर हे दोन्ही विधान कसे बरोबर आहेत. भारताने संविधानातील घटना दुरुस्तीबाबत पुढाकार कडून घेतला जाऊ शकतो. तर तो लोकसभा घटना दुरुस्तीसाठी म्हणजे कोणाचा समावेश होतो इनडायरेक्टली असं, तर ती लोकसभा आणि राज्यसभा. भारतीय राज्यघटनेने कलम क्रमांक 368 खालीलपैकी कोणत्या प्रकारे बदलता येते. तर ते आहे संसदेच्या प्रत्येक सभागृहाचे 2/3 बहुमत आणि किमान 1/2 घटक राज्याच्या विधिमंडळाच्या मान्यतेने बदल करता येते. इथं हे प्रत्येक शब्द लक्षात ठेवा बरं का. प्रत्येक सभागृहाचे. भारतीय राज्यघटनेने 61वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे. तर आता ते कोणत्या कोणत्या बाबीशी आहे ते बघा. जे मतदानाचे वय आहे ते 21 वरून 18 करण्यात आलेले आहे. तर त्याचा पहिलं विधान कसं आहे बरोबर आहे. निवडणूक आयोगाची संख्या हे पण चुकीचं आहे. गुन्हेगारी आळा हे खालच्या गोष्टी नाही आहेत म्हणजे आपला आन्सर 1 नंबर येणार. तर बघूया त्याचा आन्सर काय. हा ऑप्शन 1 नंबर येणार. कोणत्या खटल्यान्वये सर्वोच्च न्यायालयाने कलम 368 नुसार घटनेच्या मूलभूत गाभ्याला धक्का न लावता घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला असल्याचे मान्य केले. तर ती केशवानंद भारती स्टार्टिंगलाच होता. तो खटला कधीचा 1973चा होता. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार एक व्यक्ती 2 किंवा अधिक घटक राज्याचा राज्यपाल असू शकतो. तो 7वी घटना दुरुस्ती होती. 3 नंबर आन्सर. आता हे जोडायला हवं. आता पूर्ण क्वेश्चन आपल्याला बघावं लागेल एकदा. आता बघा 69वी घटना दुरुस्ती जी होती ते दिल्लीला राष्ट्रीय राजधानी भूप्रदेशाचा दर्जा देणे म्हणजे 4 नंबर आन्सर. आता जी 75वी घटना दुरुस्ती होती याच्यामध्ये काय होतं राज्यस्तरीय भाडे न्यायासन स्थापना म्हणजे 1 नंबर आन्सर. जी 80व्या घटना दुरुस्ती होती तर ती 10व्या वित्त आयोगाच्या शिफारसी स्वीकारत होतं समोरासमोर. आणि जे 83व्या होती अरुणाचल प्रदेशमध्ये पंचायतीमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाची गरज नाही ही 83 मध्ये होतं. तर चान्स 2 नंबर येणार. इकडचं घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये घटना दुरुस्ती पद्धत दिलेली आहे. 1 नंबर आन्सर. भारतीय संविधानाच्या 96व्या घटना दुरुस्ती अन्वये कोणत्या राज्याचे नाव बदलण्यात आले तर त्याचं ओरिसा आहे. कोणत्या घटना दुरुस्ती नुसार पंचायत राज्य व्यवस्थेत महिलांना 50% आरक्षण देण्यात आले तर 110वी घटना दुरुस्ती. खालीलपैकी कोणत्या बाबीवर संसदेच्या साध्या बहुमताने घटना दुरुस्ती करणे शक्य होते. तर त्याच्यामध्ये येतं नागरिकत्व, मार्गदर्शक तत्वे येत नाहीत, पुन्हा मतदानाचे संघाचे परिस्थिती येतं आणि मूलभूत हक्क नाही आणि आदिवासीचे क्षेत्र येतं म्हणजे इ. आता छोटा करूया क्वेश्चन. आता इथं चुकीचं विचारलेलं आहे आपल्याला. आता 76 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीने
खालीलपैकी विधान चुकीचे आहे, म्हणजे 42व्या घटना अधिनियमात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? सरनाम्यामध्ये फक्त समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे दोन नवीन शब्द टाकण्यात आले. तर इथं फक्त विचारले, त्याच्यामध्ये एकात्मता पण होतं. आणि आता आपल्याला काय विचारले? चुकीचं विचारले, म्हणजे पहिलं चुकीचं आहे. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला, बरोबर. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायिक पुनर्विलोकनाचे आणि प्राधिलिक काढण्याचे अधिकार क्षेत्र मर्यादित करण्यात आले, बरोबर. लोकसभेचा आणि राज्य विधानसभेचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्ष करण्यात आला. नंतर 44 डबल 5 वर करण्यात आला होता. आता नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या विभागात 42व्या घटना दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणती उपकलमे समाविष्ट करण्यात आले? आता हे झालं क्वेश्चन आपला. हे 39A समान न्याय आणि मोफत कायदेविषयक, बरोबर. पुन्हा 43A उद्योगाच्या व्यवस्थापनात कामगार आणि 48CA पर्यावरण सुधारणा आणि जंगले व वन्यजीव. ह्या तिन्हीमध्ये काय झाला बदल? हे 42ने आपण DPSP मध्ये बघितलं होतं हा क्वेश्चन. कोणत्या संविधान संशोधन अधिनियमानुसार संसद एखाद्या राज्यामध्ये 1 वर्षापेक्षा अधिक काळासाठी राष्ट्रपती शासन सुरू ठेवू शकते? तर ती होती 44वी घटना दुरुस्ती. कोणत्या वर्षी कोणत्या घटना दुरुस्तीने भारतात मतदानाची वयोमर्यादा 21 वरून 18 करण्यात आली? तर ती 61वी घटना दुरुस्ती. मूळ राज्यघटनेत संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकार होता. कोणत्या वर्षी कोणत्या घटना दुरुस्तीने हा अधिकार मूलभूत अधिकाराच्या प्रकरणातून वगळण्यात आला? तर तो 44 मध्ये. सॉरी. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने केंद्रात आणि राज्यामध्ये मंत्रिपरिषदेचा आकार, सदस्य संख्येच्या आणि अनुक्रमे संबंधित राज्य विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसावी हे निश्चित केले? तर ती 91वी घटना दुरुस्ती होती, जी 2003ची होती. अशा प्रकारे जे आपला घटना दुरुस्तीविषयी जो टॉपिक आहे तो आपण पूर्ण केलेला आहे. त्याच्यातले जे 10 क्वेश्चन होते, 10 नाही म्हणता येणार, तसे 7 क्वेश्चन होते जे आपले ते पेज आलं नाही त्यामुळे राहिलेले आहेत. नेक्स्ट टाइम जर आपल्याला टाइम भेटला तर आपण त्या नेक्स्ट टॉपिकमध्ये घेऊया. तसं तर तेवढी काही गरज नाही. भेटूया पुढल्या लेक्चरमध्ये. बाय.